आणि आजच्या तासिकेला आपण सुरुवात करूया. विद्यार्थी मित्रांनो, आजची तासिका आपण काल गुणाकार हा घटकाला सुरुवात केलेली आहे. आजची तासिका भाग 2 गुणाकार अभ्यासणार आहोत. तर चला, आजच्या तासिकेमध्ये आपण आडव्या मांडणीने गुणाकार कसा करायचा यावरील काही आपण उदाहरणे या ठिकाणी अभ्यासूया. आडव्या मांडणीने गुणाकार प्रश्न म्हणजे अवघड काहीच नाही, खूप सोपा आहे. उभ्या मांडणीने जसा करायचा तसाच करायचा. आपण जशी आडव्या मांडणीने बेरीज करतो त्याच पद्धतीने, फक्त थोडंसं बेरजेला काय असतं तिथं एकक स्थान, एककच्या खाली एकक, एकक अधिक एकक, दशक अधिक दशक. तर पहा का आहे. पहिला प्रश्न आहे आपल्यासाठी 48 गुणिले 2. या 48ला आपल्याला 2 ने गुणायचं विद्यार्थी मित्रांनो. तर मग आपण उभ्या मांडणीने कसे करतो, हे 48 गुणिले 2 या 2 न काय करतो, सर्वप्रथम एकक स्थानचा जो अंक आहे त्याला गुणतो आपण. मग 2 ने एकक स्थानच्या अंकाला गुणल्याच्या नंतर काय येतं, 2 8 16 6 हातचा 1. परत त्याच्यानंतरचं दशक स्थान 2 चोक 8 आणि हातचा 1 9. म्हणजे काय आलं उत्तर 96. शतकस्थानी काय आहे का नाही, म्हणजे उत्तर काय आलं 96. त्याच पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी या 48ला 2 ने गुणायचं आहे. मग काय करायचं, या 2 न सर्वात अगोदर या 48 मध्ये एकक स्थानी काय आहे 8 आहे. तर 8 ला गुणा. 2 8 16 6 हातचा 1, 2 चोक 8 आणि 1 9. काय आलं 96 हे उत्तर आलं. बऱ्याच विद्यार्थ्यांनी 96 हे उत्तर दिलेलं आहे. ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला. चला, बोही, गोरे, बडे, एकंडे, आबूज, आवाळे, गणाचार्य, कदम, कौले, गोसावी. छान. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. खूप सोपा भाग आहे हा. पुढचा प्रश्न काय आहे, 97 गुणिले 3. आपल्याला या 97ला 3 ने गुणायचंय. मग काय करायचं, तर या 3 न 97 या संख्येतील एकक स्थानचा अंक काय आहे त्याला गुणा. या 3चा पाडा इथं किती आहे, एकक स्थानी 7 आहे. 3चा पाडा 7 पर्यंत मोजा. 3 1 3, 3 2 6, 3 3 9, 3 चौक 12, 3 5 15, 3 संग 18, 3 7 21. 21ला 1, हातचे किती आले 2. हातचे किती आले 2. आता इथं काय दशक स्थानी 9 आहे. 3चा पाडा 9 पर्यंत मोजा. 3 1 3, 3 2 6, 3 3 9, 3 चौक 12, 3 5 15, 3 संग 18, 3 7 21, 3 8 24, 3 9 27. 27 आणि हातचे 2 किती झाले, 27 आणि 2 29. तर उत्तर काय आपलं 291 हे उत्तर येईल. बऱ्याच विद्यार्थ्यांनी दिलेलं आहे. चला आदित्य, 301 कसं काढलास रे बाळा, 301 कसं काढलास तू. 3 9 27, 27 आणि 2 29 होतं. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला यामध्ये तुमच्या लक्षात येत असेल की पाडे किती महत्वाचे आहेत. पाडे पाठांतर असणं किंवा पाडे येणं किती महत्वाचं आहे. पाडे येत असतील तरच या क्रिया आपल्याला करता येतात, गुणाकार असेल किंवा भागाकार. पाडे जर येत नसतील तर आपल्याला या क्रिया करता येणार नाहीत. आलं लक्षात. मग चला पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे, 37 गुणिले 8. आपल्याला या 37ला 8 ने गुणायचं आहे. मग 37 या संख्येच्या एकक स्थानी काय आहे 7 आहे. दशक स्थानी काय 3 आहे. तर मग 8 न सर्वप्रथम या एकक स्थानच्या एकक स्थानचा अंक आहे 7. मग 8 70, 8चा पाडा 7 मोजा, 7 पर्यंत मोजा. 8 1 8, 8 5 40, 8 संग 48, 8 7 56. 56ला 6, हातचे किती आले 5. 5 आपल्याला लक्षात राहत नसतील तर याच्या डोक्यावर लिहा. हातचे किती आले 5. मग आता काय करायचे आपल्याला की या 8चा पाडा दशक स्थानी काय आहे 3. या 8चा पाडा 3 पर्यंत मोजायचे. 8चा पाडा काय करायचे 3 पर्यंत मोजायचे. मग 8चा पाडा 3 पर्यंत जर मोजला तर काय येतं 8 त्रिक 24. 24 आणि हातचे 5 किती झाले 29. 24 आणि 5 29. उत्तर काय आलं 296 हे उत्तर येतं. 296 हे उत्तर येतं. चला, ज्यांना पाडेपाठ आहे त्यांचं अभिनंदन. मराठीतून पाडेपाठ करा, शक्यतो तुम्हाला सोपं जातं. नवोदय स्कॉलरशिप, नवोदयची जर तयारी करायची असेल तुम्हाला तर पाडे मराठीतून किंवा गणित हा भाग सुद्धा तुम्ही मराठीतून शिकला पाहिजे. कारण की नवोदयची परीक्षा ही
त्या ठिकाणी तुम्हाला लँग्वेज निवडत असताना तुम्ही मराठीतून जर निवडलं तर पूर्ण प्रश्न हे मराठी भाषेतून असतात. त्या स्कॉलरशिपला जसं इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषेतून देतात तसंच की त्या ठिकाणी दिले जात नाही. जी भाषा निवडली त्याच भाषेतून प्रश्न एकाच भाषेतून असतात. तर चला 30 पर्यंतची पाढे सर्वांना पाठ असणं गरजेचं आहे. आलं लक्षात? चला त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? 88 गुणिले 4. 88ला आपल्याला 4ने गुणायचं आहे. 88 गुणिले 4 गुणाकार करा. 4नं एकच स्थानी काय आहे? 8 आहे. 4 8 32. 32ला 2 हातचे किती आले? 3. परत या 4नं 8ला हे करा. 4 8 32. 32 आणि हातचे त्याच्यात 3 मिसळा किती झाले? 35. 32 आणि 30 3 35. 352 हे उत्तर येईल. उत्तर काय येईल? 352. एकंडे 622 काय उत्तर दिले रे बाळा तू? 352 हे उत्तर येईल. ज्यांचं ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला. भोई, बडे, जाधव, भालेराव, एकंडे, शिवने, बंडगर, माने, काळे, पाटील, पिंगळे, आवाळे, गोरे, वानेकर, गवारे, दडस, आघाव, कौले, आगलावे, चौधरी, आढाव. चला छान, बऱ्याच विद्यार्थ्यांचे योग्य उत्तर आलेलं आहे. गणाचार्य, काळे, आचार्य. चला चौधरी. पुढचा प्रश्न. चला पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न 38 गुणिले 3. 38 गुणिले 3 प्रश्न सोपा आहे. 38 गुणिले 3 आपण सोप्याकडून अवघडाकडे जात आहोत. 38 गुणिले 3 या 3 38ला गुणायचं आहे. एकक स्थानी काय? 8 आहे. 3चा पाडा 8 बोट मोजा किंवा 8 पर्यंत मोजा. 3 1 3, 3 2 6, 3 5 15, 3 संग 18, 3 7 21, 3 8 24. 24ला 4 हातचे किती आले? 2. आता 3चा पाडा दशक स्थानी काय? 3 आहे. 3चा पाडा 3 पर्यंत मोजा. 3 त्रिक 9. 9 आणि हातचे 2 किती झाले? 9 2 11. का आलं? 114 हे उत्तर आलं. का आलं? 114. ज्यांचं ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला. 114 हे उत्तर येईल. दडस, काळे, भंड, भांड, बडे, आघाव, बंडगर, दूधभाते, आदित्य, जगताप, गवारे, खराटे, शिवने, बागुल, चौधरी. उत्तर काय आलं? 38 गुणिले 3 बरोबर 114. ज्यांचं ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे विद्यार्थी मित्रांनो? 127 गुणिले 3. 127 गुणिले 3. 3 गुणाकार करा. 3 7 21ला 1 हातचे किती आले? 2. एकक स्थानी काय? 7 आहे. 3चा पाडा 7 पर्यंत मोजा. 3 7 21. 21ला 1 हातचे 2. परत आता दशक स्थानी काय? 2 आहे. 3चा पाडा या 2 पर्यंत मोजा. 3 2 6 आणि हातचे त्याच्यामध्ये मिसळा 2. 6 आणि 2 8 आणि 3 1 3. का आलं उत्तर? 381 हे उत्तर येईल. उत्तर काय येईल? 381. आलं लक्षात? बऱ्याच विद्यार्थ्यांचे योग्य उत्तर आलेलं आहे. छान. ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला. 127 गुणिले 3 म्हणजेच काय आलं? 381 हे उत्तर येईल. ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन. पुढचा प्रश्न घेऊ आपण. 348 गुणिले 4. 348 गुणिले 4. चला. वैदी, गणाचार्य, दडस, एकंडे, काळे, मेटकर, गवारे, कोरे, ममता, जगताप, वैभवी, शिंदे, साई शिंदे. चला. हर्षदा दिसत नाही. माने, भोई, गोरे, बंडगर, शिवने, सतीश सेवाते, अबूज, पडगण, कौले, गलधर, दूधभाते, शेवाळे, सावंत. चला. गिरी, हुंडेकर,
चला सर, तुम्ही खूप छान शिक्षण देता, धन्यवाद. दिशा तो कंपल्ले. पहा का आहे 348 गुणिले 4. या 4 न 348 ला गुणायचे, 8 ला गुणा, 4 8 32 ला 2, हातचे किती आले 3, 4 चोक 16, 16 आणि 3 किती झाले 19 ला 9, हातचा 1, 4 त्रिकम 12, 12 आणि 1 13, 12 आणि 1 13, 1392. का आलं 1392 हे उत्तर आलं. 348 गुणिले 4 काय आलं 1392. ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला. चला शौर्य, राहुल मेश्राम, कवरे, जाधव, बडे, एकंडे, दडस. चला पहा विद्यार्थी मित्रांनो, लाईव्ह तासिकेला 100 पेक्षा जास्त विद्यार्थी आहेत आणि लाईक मात्र खूप कमी आहेत. लाईक करा, नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. आलं का लक्षात? चला पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे 742 गुणिले 7. 742 गुणिले 7. 742 ला 7 ने गुणायचं आहे. 742 या संख्येत एकक स्थानी काय आहे 2. मग 7 न 2 ला गुणा म्हणजे काय करायचं 7 चा पाडा मोजायचा 2 पर्यंत. 7 1 7, 7 2 14, 14 ला 4, हातचा 1, 7 चा पाडा 4 पर्यंत मोजा, दशक स्थानी 4 आहे. 7 चोक 28, 28 आणि 1 29, 29 ला 9, हातचे 2, 7 चा पाडा आता शतक स्थानी काय 7 आहे. 7 चा पाडा 7 पर्यंत मोजा, 7 7 49, 49 आणि 2 51, 5194 हे उत्तर येईल. काय येईल 5194 हे उत्तर येईल. ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जायचे आपल्याला. चला विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला पाढे 30 पर्यंतचे पाठ असणं खूप गरजेचं आहे. 30 पर्यंतचे पाढे पाठ असलेच पाहिजेत. पुढचा प्रश्न काय आहे आपल्यासाठी 920 गुणिले 3. पुढचा प्रश्न काय आहे 920 गुणिले 3. पहा 920 ला 3 ने गुणायचं आहे. एकक स्थानी काय 0 आहे. आता 3 न 0 ला गुणा, 3 न 0 ला गुणलं 3 0 3 होतो. 3 होतो का 0 होतो तर 0 येतं. कोणत्याही संख्येला 0 न जर गुणलं तर गुणाकार 0 येतो, किंवा किंवा 0 ला कोणत्याही संख्येनं जर गुणलं तर उत्तर 0च येतं, किंवा 0 न कुणालाही जरी गुणलं तर उत्तर 0 येतं. मग या 3 न 0 ला गुणलं काय आलं 0 आलं. 3 0 0. पुढे दशक स्थानी काय 2 आहे. 3 2 6. त्यानंतर शतक स्थानी 9 आहे. 3 9 27. उत्तर काय आलं आपलं 2760 हे उत्तर येईल. ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला. लिहायला वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. 0चा कुणासोबतही गुणाकार करा, उत्तर 0च येतं. भागाकार 0 येतो, गुणाकार 0च येतो. 0 न कोणत्याही संख्येला भागलं किंवा गुणलं तर 0च येतं, किंवा 0 ला कशानेही भागलं आणि कशानेही गुणलं तर उत्तर काय येतं 0 येतं. शिंदे, पाटील, गोसावी, कोरे, चौधरी, कापसे, गवारे, शेवते, ईश्वरी, आचार्य, चौधरी, भोई, शिवने, हरकाळ. चला छान, ज्यांचे पाडे चांगले 30-40 पर्यंत आहे त्या सर्वांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. चला त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे वळू आपण. पुढचा प्रश्न काय 480 गुणिले 7. 480 गुणिले 7 हा गुणाकार आपल्याला करायचा आहे. 480 गुणिले 7. 7 न 480 ला गुणा, एकक स्थानी काय 0 आहे. मग 7 0 0, 7 0 0. 7 न 8 ला गुणा, 7 8 56 ला 6, हातचे किती आले 5. 7 8 56 ला 6, हातचे किती आले 5. 7 चोक 28,
28 आणि 5 33. 7 चोक 28, 28 आणि 5 33. उत्तर काय आलं? 3360. उत्तर काय आलं? 3360. आडाव, दिशा, तोकंपल्ले, आगलावे, सावंत, आवाळे, वैदी, पाटील, आबूज, बंडगर, गवारे, हरकाळ, साबळे, मलंग, प्रदीप आचार्य, गणाचार्य, भोई, दडस. चला, गोरे कुठं गायब झाला? शिवणे, एकंडे, चौधरी, काळे, भालेराव, कापसे, शौर्य, कदम, काटे, शिवणे, मुलानी. छान. चला, ईश्वरी, मंगरुळे, बडे. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे विद्यार्थी मित्रांनो? 7892 गुणिले 6. 7892 गुणिले 6. 4 अंकी संख्या आहे, त्याला 6 ने गुणायचे आपल्याला. मग एकक स्थानी काय? 2 आहे. 6 दुनी 12ला 2. हातचा 1. हातचा इथे लिहायच्या डोक्यावर. परत 6 ने 9ला गुणा, दशक स्थानी 9 आहे. 6 9 54. 54 आणि 1 55ला 5. हातचे किती आले? 5. 6 8 48. 48 आणि 5 53ला 3. हातचे किती आले? 5. 6 7 42. 42 आणि 5 47. 42 आणि 5 47. 47,352. काय आलं उत्तर? 47,352. गोरे, शेवाळे, पडघण, भोई, कवरे, शिवणे, माने, बंडगर, आडाव, भालेराव, दिशा, सावंत, शिवणे. छान. चला, ज्यांचं आलं त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेतलं. 7892 गुणिले 6. उत्तर काय आलं? 47,352. छान. चला, लाईक करा. नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा. म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल, सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. आजच्या तासिकेमध्ये आपल्याला हा आडवा भाग गुणाकार, आडव्या मांडणीने गुणाकार हा घटक आपण आज संपवू. उद्याच्याला शाब्दिक उदाहरणाकडे जाऊ. चला, 5642 गुणिले 7. 7 न 5642 ला गुणायचे. एकक स्थानी काय? 2 आहे. 7 दुनी 14ला 4. हातचा किती आला? 1. 7 चोक 28 आणि 1 29ला 9. हातचे किती आले? 2. 7 सकम 42. 42 आणि 2 44ला 4. हातचे किती आले? 4. 7 5 35. 35 आणि 4 39. 39,494 हे उत्तर आलं. ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला. 39,494. चला, छान. बऱ्याच विद्यार्थ्यांचं योग्य उत्तर आलेलं आहे. हुंडेकर, भोई, गोरे, शेवाळे, आडाव, कवले, पडघन, वैभवी, शिवणे, शिंदे, हरकाळ, वनेकर. पुढचा प्रश्न काय आहे? 8,948 गुणिले 9. 8,948 गुणिले 9. तर पहा, 9 न आपल्याला गुणायचे. 9चा पाडा आला पाहिजे. 9 8 72ला 2. हातचे किती आले? 7. 9 चोक 36. चला, क्लासची वेळ झाली नाही काळे, व घाई करू नका. 9 चोक 36. 36 आणि 7 43ला 3. हातचे आले 4. हातचे आले 4. 9 9 81. 81 आणि 4 85ला 5. हातचे आले 8. 9 8 72. 72 आणि 8 80. 80,532 हे उत्तर येईल. काय येईल? 80,532. ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. 9 8 72ला 2. हातचे 7. 9 चोक 36. 36 आणि 7 43. हातचे 4. 9 9 81 4 85ला 5. हातचे 8. 9 8 72 आणि 8 80. 80,532. ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे आपल्याला. 3,487 गुणिले 10. 3,487 गुणिले 10. 10 न गुणायचे. 10चा पाडा आला पाहिजे.
तुम्हाला मी सांगतो सोपी पद्धत सगळ्यात आधी 10 गुणून दाखवतो. 10 7 70 ला 0, हातचे किती आले 7. 10 8 80 ला 10 8 80, 80 आणि 7 87 ला 7, हातचे किती आले 8. 10 चोक 40, 40 आणि 8 48 ला 8, हातचे 4. 10 त्रिक 30, 30 आणि 4 34. विद्यार्थी मित्रांनो हे 3887 आणि उत्तर यामध्ये तुम्हाला काय साम्य दिसतंय हो सर? साम्य असं दिसतंय की या 3487 च्या पुढे फक्त एक शून्य वाढलेला आहे. मग ज्या वेळेस आपल्याला 10 100 1000 अशानं जर गुणायचं असेल तर कशाला गुणायचंय? या 10नं हे 3487 ला गुणायचे. हे जशाला तसं लिहायचं 3487. आणि मग आता 10 किंवा 100 जर गुणत असलो, 10 गुणत असलो तर एक शून्य असतो, 100 म्हणायचं तर 2 शून्य असतात. मग एक 10 गुणायची एक शून्य, म्हणून ह्या ज्या संख्येला आपल्याला गुणायचे त्याच्या पुढे एक शून्य देऊन टाका, हे आपलं उत्तर येऊन जाईल 34870. हे इथे काय आहे 34870. ह्याला जर 100 गुणलं तर 3487 च्या पुढे 2 शून्य देऊन टाका, 3,48,700 उत्तर येतं. डोळे झाकून एका सेकंदामध्ये अशा प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळतं. आलं का लक्षात? काय अवघड आहे का ह्याच्यामध्ये? काहीच नाही. 10 100 1000 जर असेल तर ज्याला गुणायचे त्या संख्येनं 10 100 1000 म्हणजे ज्या संख्येला गुणायचे ती संख्या लिहा आणि त्याच्या पुढं तेवढे शून्य लिहून टाका. 10 असेल 1 शून्य लिहा, 100 असेल 2 शून्य लिहा. चला त्यानंतर पुढचा प्रश्न 6789 गुणिले 9. 6789 गुणिले 9. 9 न गुणा 9 9 81 ला 1, हातचे 8. 9 8 72, 72 आणि 8 80, हातचे 8. 9 8 72 आणि 8 80, हातचे आले 8. 9 7 63, 63 आणि 8 71, 71 ला 1, हातचे किती आले 7. 9 सकी 54, 54 आणि 7 61, 54 आणि 7 61. उत्तर काय आलं 61,101 हे उत्तर येईल. 61,101 हे उत्तर येईल. आलं का लक्षात? गोरे, डुमरे, शिवणे, कोरे, काळे, आढाव 61,101 हे उत्तर येईल. ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे आपल्याला. चला पुढचा प्रश्न काय आहे 4832 गुणिले 7. 7 न गुणाकार करा. 7 दुनी 14 ला 4, हातचा 1. 7 त्रिक 21 आणि 1 22 ला 2, हातचे 2. 7 8 56, 56 आणि 2 58 ला 8, हातचे आले 5. 7 चोक 28, 28 आणि 5 33, 33,824. उत्तर काय येतं 33,824 हे उत्तर येईल. ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. 33,824 हे उत्तर येतं. अवघड काहीच नाही विद्यार्थी मित्रांनो, एकदम सोपं आहे. चला त्यानंतर आपल्याला पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे. पुढचा प्रश्न काय आपल्यासाठी 48,737. पुढचा प्रश्न काय आहे 48,737 गुणिले 3. 5 अंकी संख्येला 3 न गुणायचं आहे. आडव्या पद्धतीनं गुणाकार करायचा आहे. चला 10 ने भागलं भांड तर काय होतं हे पुढे भागाकार ज्यावेळेस येईल त्यावेळेस मी शिकवतो. 48,737 गुणिले 3. 3 न गुणाकार करा. 3 7 21 ला 1, हातचे किती आले 2. 3 त्रिक 9, 9 2 11, हातचा 1. 3 7 21 आणि 1 22 ला 2, हातचे आले 2. 3 8 24 आणि 2 26 ला 6, हातचे आले 2. 3 चोक 12 आणि 2 14. 1 लक्ष. उत्तर काय आलं 1,46,211 हे उत्तर येईल. ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून 1,46,211. आलं का लक्षात? पुढच्या प्रश्नाकडे जायचंय आपल्याला. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे
पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. चला, येतोय आवाज आता? चला, आवाज येत आहे. चला, आला. हर्षदा, उशिरा जॉईन झालात का आपण? चला, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. एवढे शेवटचे 2 प्रश्न घेऊ. 97,830 गुणिले 7. 97,830 गुणिले 7. या 7 97,830 ला गुणू. 7 जर 0 ला गुणलं तर काय येतं? 0. 7 0 ला गुणलं तरी 0, म्हणजे कोणत्याही संख्येनं 0 ला गुणलं तर 0 येतं, किंवा या 0 कोणत्याही संख्येला जर गुणलं तर उत्तर 0च येतं. 7 0 0. 7 त्रिक 21 ला 1, हातचे 2. 7 8 56. 56 आणि 2 58 ला 8, हातचे 5. 7 7 49. 49 आणि 5 54. 54 ला 4, हातचे 5. 7 9 63. 63 आणि 5 68. का आलं? 6,84,810. उत्तर काय आलं? 6,84,810 हे उत्तर येईल. ज्यांचं ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला. चला, आवाज येत आहे. डेकाते, कापसे, वानेकर, भोई, वलसे. तर वलसे आणखी म्हणतो आवाज येत नाही. तर माझ्याकडे तर आवाज येते बाळा. चला, येत आहे आवाज. माझ्या बाजूला चॅट वाचण्यासाठी दुसरा मोबाईल असतो, त्याचा मी आवाज फक्त बंद केलेला असतो. चला, पुढचा प्रश्न काय आहे? 42,034 गुणिले 9. 42,034 गुणिले 9 गुणाकार करा. 9 न 4 ला गुणा. 9 चौक 36 ला 6, हातचे आले 3. 9 त्रिक 27. 27 आणि 3 30 ला 0, हातचे आले 3. या 9 न 0 ला गुणल्याच्या नंतर गुणाकार आला 0. 0 मध्ये 3 मिसळा, 3 आलं. 9 दुनी 18 ला 8, हातचे आला 1. 9 चौक 36 आणि 1 37. 3,78,306. 3,78,306 हे उत्तर येईल. ज्यांचं ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. प्रश्न अवघड नाहीत, एकदम सोपे आहेत. चला विद्यार्थी मित्रांनो, लाईक करायला तुम्ही विसरता, लाईक करा. नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल.
सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. चला या ठिकाणी आपण थांबूया. जय हिंद, वंदे मातरम, बाय, सी यू टुमारो, हॅव अ नाईस डे.